सर्वप्रथम मी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंतीनिमित्त सर्व भारत देशवासियांना VS पॅंथर युवा संघटनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। येत्या 26 मे रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी VS पॅंथर युवा संघटनेच्या वतीनं 5वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या विवाह सोहळ्यामध्ये 30 जोडप्यांचा हा विवाह सोहळा असणार आहे। 30 जोडप्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्यामध्ये 3 मुस्लिम असणार आहेत, 12 हिंदू असणार आहेत आणि 15 बौद्ध असणार आहेत। असे एकूण 30 जोडप्यांचा हा विवाह सोहळा आहे। त्यामध्ये 2 अंध आहेत, 1 विकलांग आहे। म्हणजे सर्व घटकातील अनुयायांचा हा विवाह सोहळा असणार आहे। या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही संघटनेच्या वतीनं संसार उपयोगी साहित्य, पलंग, गादी, भांडे, मणिमंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट सर्व साहित्य VS पॅंथर युवा संघटनेच्या वतीनं देणार आहोत। आणि जवळपास 12,000 लोकांचा स्वयंपाकसुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे वराडी मंडळी आल्यानंतरही जेवण करतील आणि जातानाही जेवण करतील अशा पद्धतीची सोय VS पॅंथर युवा संघटनेच्या वतीने येत्या 26 मे रोजी करण्यात आलेली आहे। यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय संजय भाऊ बनसोडे, तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर, तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमित भैया देशमुख साहेब, तसेच विधान परिषदेचे आमदार रमेश अप्पा कराड साहेब, औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, तसेच अहमदपूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब, तसेच लातूर ग्रामीणचे आमदार धीरजजी देशमुख साहेब, असे आणखीन विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर या विवाह सोहळ्यात आवर्जून उपस्थित असणार आहेत।